अयोध्येमधील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करून प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। मग इथे प्रश्न पडतो की राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची मूर्ती घडविणारे मूर्तिकार नेमके आहेत तरी कोण? त्यांचं नाव काय आहे? त्यांचा इतिहास काय आहे? माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका। सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे अयोध्येतील भव्य दिव्य प्रभू श्रीरामांची ही मूर्ती। अरुण योगीराज यांनी साकारलेली प्रभू श्रीरामांची मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। मग इथे प्रश्न पडतो की अरुण योगीराज यांनीच साकारलेली मूर्तीची निवड का करण्यात आली? नेमके अरुण योगीराज नेमके आहेत तरी कोण? अरुण योगीराज हे कर्नाटक मधल्या मैसूरचे आहेत। त्यांचं घराणंच मूर्तिकाराचं आहे। ते गेल्या 5 ते 6 पिढ्यापासून त्यांच्या घरानं मूर्ती तयार करत आहे। अरुण योगीराज यांची फक्त कर्नाटकातच नाही तर देशभरामधील प्रसिद्ध मूर्तिकारांच्या यादीमध्ये त्यांची गणना होती। अरुण योगीराज यांच्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं। अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्तिकलेची आवड होती। त्यांनी MBA केलं, त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत काही वर्ष कामही केलं, परंतु त्यांना मूर्तिकलेची आवड काही स्वस्त बसू देत नव्हती। त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अल्पावधीतच ते एक प्रसिद्ध लोकप्रिय मूर्तिकार झाले। अरुण योगीराज यांनी इंडिया गेटवर बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा त्यांनी साकारलेला आहे। अरुण योगीराज यांनी केदारनाथ या ठिकाणी आदि शंकराचार्यांचा 12 फूट उंचीचा पुतळाही साकारलेला आहे। त्यानंतर मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारलेली आहे। मैसूर या ठिकाणीच हनुमानाचा 21 फूट उंचीचा पुतळाही त्यांनी साकारलेला आहे। देशातील अनेक सुप्रसिद्ध मूर्तिकारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे। तर ही जर का माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती कोणी घडवली, त्यांचं नाव काय, हे जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कळाली असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस। तोपर्यंत गुड बाय।